काय मग मित्रांनो, कपाट उचलायचं आहे की बाटलीचं टोपण उघडायचं आहे? ताकद लावण्यापेक्षा डोकं लावलं तर? चला तर मग अवघड काम सोपी करूया. नमस्कार, मी आहे तुमची मराठी लेक्चरवाली आणि आज आपण शिकणार आहोत साधी यंत्रे. पहिल्यांदा यंत्र म्हणजे काय रे, की बघा, कमी वेळेमध्ये जास्त काम व्हावं ह्यासाठी आपण जी काही साधने वापरतो त्यांना म्हणलं जातं यंत्र. आता ह्या यंत्राचे दोन प्रकार आहेत. एक आहे साधी यंत्रे आणि दुसरी आहे गुंतागुंतीची यंत्रे. आता साधी यंत्रे म्हणजे काय, की ज्या यंत्रांची रचना साधी असते आणि ज्यात एक किंवा दोनच भाग असतात. उदाहरणार्थ सुरी असेल किंवा कात्री आहे, त्या यंत्रानं काय होतं रे, आपलं काम पटकन होतं आणि आपलं काय होतं रे, वेळ वाचतो. पण त्यांची रचना कशी आहे रे, साधी. पण दुसरं गुंतागुंतीची यंत्रे म्हणजे काय, की ज्या साधनांमध्ये जी साधी यंत्रे एकत्र जोडलेली असतात त्यांना म्हणायचं गुंतागुंतीची यंत्रे. उदाहरणार्थ सायकल असेल किंवा मिक्सर. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? बघा, साधी यंत्रे म्हणजे काय, ज्या यंत्राची रचना साधी असते. लक्षात आलं का? आणि त्यामध्ये काय असतात रे, एक किंवा दोनच भाग. एक किंवा दोनच भाग. आता गुंतागुंतीची यंत्रे म्हणजे काय, अनेक साधी यंत्रे एकत्र जोडलेली असतात. अनेक साधी यंत्रे एकत्र जोडलेली असतात. आता बघा रे, जे काही रोजच्या जीवनामध्ये काही साधी यंत्र वापरतो, तर काही गुंतागुंतीची यंत्र आपल्या कामाच्या स्वरूपानुसार आपण वापरतो. त्यामधील जे काही यंत्र आहेत, म्हणजेच जे काही साधी उदाहरणं आहेत, साधी यंत्र आहेत, त्यांची काय उदाहरणं आहेत, तर चला बघूया. पहिल्यांदा आहे उतरण. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, समजा तुम्हाला काय करायचं आहे, एखादं जड वस्तू ही ट्रकमध्ये काय करायची रे, चढवायची आहे. तर उचलून नेणं कठीण आहे ना, डोक्यावरनं आपण एवढं उचलून नेऊ शकत नाही. पण मी काय केलं, इथे उभा असणारा जो काही ट्रक आहे, ह्या ट्रकला एक फळी अशी काय केली रे, तिरपी ठेवली. तर काय होतं रे, जे काही जड वस्तू आहे मी ते ढकललं तर काय होतं रे, ते कामं सोपं होतं. आता जी काही तिरपी फळी ठेवली तिलाच काय म्हणायचं, उतरण. तिलाच काय म्हणायचं रे, उतरण. लक्षात आलं का? म्हणजे जे काही वजन उचलण्यासाठी जी काही तिरपी ठेवलेली फळी तिला म्हणायचं उतरण. आता बघा रे, ही जी काही उतरण आहे ती जितकी लांब आणि तिचा चढाव जितका कमी तितके काय होतात रे, कष्ट कमी लागतात. लक्षात आलं का? बघ, दुसरी टीप काय आहे, उतरण जितके लांब आता त्यानंतर दुसरा आहे आर्किमिडीज स्क्रू. जे काही ग्रीक वैज्ञानिक आहेत
त्यांनी ह्या आर्किमिडीज स्क्रू या साध्या यंत्राचा शोध लावला. आता बघा, जे काही प्राचीन काळात जहाजातून पाणी बाहेर काढण्यासाठी काय केलं जायचं, हे यंत्र वापरले जायचे. एक जी काही नळी होती, ह्या नळीमध्ये हा जो आतमधला जो काही स्क्रू आहे हा फिरवला की जे काही खालून पाणी हे काय होते रे, वरती चढते. लक्षात आलं का? म्हणजेच जे काही पाणी बाहेर काढण्यासाठी, जहाजेतून जे काही पाणी बाहेर काढण्यासाठी हे यंत्र वापरले जायचे. बघा, त्यानंतर पुढील काय आहे रे, पाचसर. आता बघा, लाकूड फोडायला तुम्ही कुऱ्हाड पाहिलीच असेल. आता जे काही कुऱ्हाडीचे टोकदार पाते म्हणजे दुसरं तिसरं काही नसून 2 उतरणी एकत्र जोडलेल्या असतात, त्यालाच काय म्हणायचं रे, पाचर. पाचर यंत्राची आहेत. लक्षात आलं का? म्हणजेच काय, ज्या काही लाकूड फोडण्याच्या वेळेस जे काही पाचर आहे हे काय केलं जातं रे, त्यामध्ये लाकडाच्या उंडक्यामध्ये काय केलेलं आहे, घुसलेलं आहे. त्यामुळे काय होतं रे, आपलं काम करणं सोपं होतं. लक्षात आलं का? काय काय उदाहरणं आहेत रे पाचर म्हणजेच काय, यंत्र जसे काही कुऱ्हाड, सुरी, सुई, खिळा. बघा, त्यानंतर जो काही पुढचा यंत्र आहे ते काय आहे रे, तरफ. आता तरफ म्हणजेच काय किंवा त्याचे काही प्रकार आहेत, पहिल्यांदा आपण ते समजून घेऊया. बघा, जे काही पहिली तरफ आहे, तुम्ही एखाद्या बागेमध्ये गेला आहात आणि त्या बागेमध्ये असणारा जो काही सीसॉ आहे तो पाहिला असेल तुम्ही. तर बघा रे, ह्यामध्ये काय आहे की ही जी काही पहिली तरफ आहे ह्यामध्ये जो काही मध्यभागी काय असतो रे, टेकू असतो. आणि जेव्हा काय होतं रे, एखादी जड मुलगी, इथे एखादी जड मुलगी, वजनाने जड असलेली मुलगी काय होते रे, खाली जाते आणि दुसरा भाग काय होतो रे, वरती येतो. म्हणजेच काय, जो काही ते असणारा आधार आहे इथे असणारा त्या व्यक्तीचा भारमुळे हे काय झाले, सीसॉ खाली गेले. आणि जे काही दुसरा व्यक्ती काय करतो, बल लावतो म्हणजे जोर लावतो आणि ते सीसॉ खाली घेण्याचा प्रयत्न करतो. हे झालं पहिल्या तर्फेचं वैशिष्ट्य. लक्षात आलं का? त्यानंतर जे काही दुसरी तरफ आहे म्हणजेच काय, जर तुम्ही जे काही थम्सअपची किंवा कोकोची बॉटल आहे ती काय करता रे, त्याचं जे काही झाकण आहे ते उघडण्यासाठी तुम्ही काय वापरता रे, ओपनर वापरता. आता बघा रे, जे काही आपण ओपनर वापरतो तेव्हा जो काही बल आपण लावतो, जे ओपनरला आपण काय करतो रे, बल लावतो. इथे असणारा टेकू म्हणजे जे काही ओपनरचं जे काही टोक आहे ते काय करतं रे, त्या झाकणाला कसं करतं, घट्ट पकडतं. आणि जे काही झाकण आहे ते काय आहे रे, भार. लक्षात आलं का? ही झाली दुसरी तरफ. लक्षात आलं का? त्यानंतर तिसरी तरफ, ह्यामध्ये काय आहे रे, बघा, हा एक चिमटा आहे. ह्या चिमट्यामध्ये एखादी वस्तू मी पकडली असता, काय होतं रे, जे काही भार हा पुढे येतो, त्यानंतर मध्ये बल असतं आणि शेवटला काय असतं रे, टेकू. लक्षात आलं का? हा काय झाला रे, तर्फेचा दुसरा प्रकार. लक्षात आलं का? म्हणजेच जे काही वैशिष्ट्य आहे, वैशिष्ट्यांमध्ये काय, इथे असणारा टेकू हा मध्यभागी, दुसऱ्यामध्ये काय असतो रे, हा जो काही भार आहे हा मध्ये असतो. आणि त्यानंतर हा जे काही बल आहे हे काय असतं रे, तिसऱ्या मध्ये असतं. लक्षात आलं का? बघा, वैशिष्ट्य काय काय आहे. टेकू पहिल्या तर्फेमध्ये, टेकू मध्यभागी असतो. जे काही तर्फेचं दुसरं उदाहरण आहे त्यामध्ये काय असतो रे, हा जो काही भार आहे म्हणजे बाटलीचं झाकण हे मध्यभागी असते. म्हणजेच दुसऱ्या तर्फेमध्ये भार हा मध्यभागी असतो. त्यानंतर जे काही तिसरं उदाहरण ते काय आहे, चिमटा. ह्यामध्ये जे काही आपण बल लावणार आहे ते बल कुठं असतं रे, मध्ये. बल मध्ये असतं. आणि ह्याची उदाहरणं काय आहे, जसं सीसॉ आहे किंवा कात्री. काय आहे रे, कात्री किंवा सीसॉ. त्यानंतर जे दुसऱ्या तर्फेचं जे काही उदाहरण आहे ते काय आहे रे, आपण बघितलं, बाटलीचं ओपनर.
त्यानंतर जे काही तिसरं उदाहरण आहे ते काय आहे रे? चिमटा. काय आहे? चिमटा. बघा मित्रांनो, आता पुढील काय आहे रे? कप्पी. जर तुम्ही विहिरीतून पाणी काढत असाल तर सरळ दोरी ओढण्यापेक्षा आपण काय करतो, हे जे काही चाक आहे ह्या चाकावरून जर ती ओढली तर काय होतं रे? पाणी काढणं सोपं होतं. लक्षात आलं का? म्हणजेच जे हे काही चाक आहे ह्या चाकालाच काय म्हणायचं आहे रे? कप्पी. लक्षात आलं का? विहिरीतून जे काही पाणी काढताना बादली खाली टाकून दोरी सरळ ओढण्यापेक्षा हे जे काही चाकावरनं जर आपण ओढली तर पाणी काढणं काय होतं रे? सोपं जातं. लक्षात आलं का? हे जे काही खुंटीवर असं जे काही फिरतं त्यालाच काय म्हणायचं आहे? कप्पी. त्यानंतर ना चाक आणि आस. बघा, हे जे काही सायकलचं चाक फिरलं की हे जो काही मधला दांडा आहे तो सुद्धा फिरतो. मोठ्या व्यासाचं चाक फिरवलं की मधला छोटा व्यास आस वेगानं फिरतो. हेच काय आहे रे? गुपित आहे. लक्षात आलं का? म्हणजेच काय, जेव्हा तुम्ही आकाशपाळणा पाहिला असेल तर आकाशपाळणासुद्धा काय होतो रे? गोल फिरतो. त्यासोबत जो काही मधला आस आहे तो सुद्धा काय होतो रे? गोल फिरतो. लक्षात आलं का? त्यानंतर बघायचं आपण यंत्रांची निगा. बघा, ही जी काही यंत्रे आपण पाहिली त्यातील काही यंत्रे जास्त काळ टिकावीत म्हणून त्यांची काय करायची? काळजी घेणं गरजेचे आहे. लक्षात आलं का? काय काळजी घ्यायची? बघा रे, की त्यांना वेळोवेळी तेल किंवा वंगण लावणे. तेल किंवा वंगण लावणे. त्यानंतर धुळीपासून त्यांचं संरक्षण करणे आणि गंज चढू नये म्हणून काय करायचं रे? रंग लावायचा आहे. तर ही जी काही यंत्रे आपण पाहिली तर मुलांनो, यंत्रे ही आपल्याला आळशी बनवण्यासाठी नाहीत तर आपली शक्ती वाचवण्यासाठी आहेत. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मराठी लेक्चरवालीला सबस्क्राईब करायला विसरू नका. अभ्यास करा, स्मार्ट बना. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.